हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर चला आपल्या डेली रुटीनला जे आहे ना ते सुरुवात करूया। ॲक्च्युली मी व्हिडिओ जे आहे ना सोमवार मंगळवार सोडून मी बुधवारला व्हिडिओ जे आहे ना सुरुवात केलेली आहे। ॲक्च्युली काय झालं ना, म्हणजे संडेला आम्ही सायंकाळी आलो, त्यानंतर सोमवार मंगळवार म्हणजे सोमवारचा दिवस तर पूर्ण थकवा काढण्यात गेला, म्हणून मी व्हिडिओ काहीच शूट केले नाही। मंगळवार आमच्याकडे मार्केट असतं, सो तो दिवस पूर्ण माझं म्हणजे मार्केट, भाजीचं आणा, भाजीचं धुवून म्हणजे छान असं फ्रीजमध्ये ऑर्गनाइज करण्यामध्येच पूर्ण दिवस गेलं, म्हणून त्या पण दिवशी मी व्हिडिओ म्हणजे शूट केलंच नाही, कारण असे घरात भरपूर कामं असतात कुठूनही बाहेरून आल्यानंतर, म्हणून म्हटलं म्हणजे जास्त व्हिडिओचं टेन्शन नको बाबा, म्हणून मी जे आहे ना व्हिडिओ करणं 2 दिवस थांबवलेलं होतं। सो चला आता बुधवारपासून व्हिडिओ सुरुवात केलेली आहे। आणि काल मंगळवार म्हणजे कालच्या दिवशीपासून ना मुलांना स्कूलला म्हणजे हॉलिडेज म्हणजे समर वॅकेशन जे आहे ना ते सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता पूर्ण 1 महिना म्हणजे हा मे महिना, त्यानंतर जून महिन्याचे 15 दिवस मुलांना सुट्टी असणार आहे। सो आज म्हणजे आज पण आता सुट्टी मुलांना असल्यामुळे जे आहे ना 1 तास रोज उशिराच उठल्या जाते, कारण स्कूलच्या गडबडीमध्ये आपण काय करतो ना, खूप म्हणजे लवकर उठतो किंवा मन नसताना सुद्धा उठावंच लागते, म्हणून म्हटलं आता थोडं 1 तास जे आहे ना निवांत उठून आपण आपली कामे जी आहे ना ती सुरुवात करूया। सो तसंही सकाळी मला म्हणजे मुलांचं टिफिन तर आता स्किप झालेलंच आहे, फक्त चिवचे पप्पा ऑफिसला जातात तर त्यांचं जेवण आणि टिफिन तेवढंच मला राहते काम। सो बघा अगदी म्हणजे सकाळी उठून जे आहे ना मी आज म्हणजे इथे स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली आहे। सो आज मी बनवत आहे डाळ ढेमसा, तर मी ढेमसे वगैरे छान कट करून घेतले आणि अगदी डाळ ढेमसा आणि त्यामध्ये थोडे मिरच्या घातले, थोडं टमाटर घालून हळद आणि तेल घालून जे आहे ना मी कुकर 2 ते 4 शिट्ट्या होऊ द्यासाठी इथे ठेवलेलं आहे। त्यानंतर थोडं लसण पाकळ्या, अद्रक आणि जिरं थोडं कुटून घेतलं आणि त्यानंतर बघा ॲक्च्युली काय झालं ना, कालच्या दिवशी भरपूर पाणी आलं, अगदी वारा आला आणि त्यामुळे म्हणजे बाहेर माझे गहू जे आहे ना सुकवायला ठेवलेले होते आणि माझ्या काही लक्षातच राहिलं नाही, चुकून म्हणजे खूप मोठी चूक झाली माझ्याकडून। ॲक्च्युली मला जायचं होतं मार्केटमध्ये, मी गहू बाहेर ठेवूनच जे आहे ना मार्केटमध्ये चालली गेली, त्यामुळे माझे गहू जे आहे ना पूर्ण ओले होऊन होते। सो मग कणिक काही म्हणजे मी चपात्याचं कणिक म्हणजे आणलंच नाही पिसवून, त्यामुळे बघा मी म्हणजे बाहेरूनच एक असं आटा पॅकेट जे असतं ना ते घेऊन आलेली आहे। सो कधी कधी जे आहे ना अशा गोष्टी घडत असतात। तर बघा आटा पॅकेट जो आहे ना तो मी मल्टीग्रेन आटा जे आहे ना ते आणलेला आहे, म्हटलं साधा आटा बाहेरून आणण्यापेक्षा मल्टीग्रेन आणलेलं कधीही चांगलं, खूप छान हेल्दी असतात आणि हा थोडं म्हणजे दरदरा असते, त्यामुळे मी इथे छान असं चपात्याचं कणिक जे आहे ना मळून थोडं 10 ते 15 मिनिट जे आहे ना झाकून ठेवते, ज्यामुळे आपल्या म्हणजे चपात्या खूप छान अशा सॉफ्ट आणि त्यानंतर बघा अगदी 10 मिनिट झालेले होते आणि छान मी म्हणजे चपात्याचं पीठ जे आहे ना छान असं सॉफ्ट झालेला होता आणि अगदी कुकरसुद्धा माझं म्हणजे डाळसुद्धा शिजलेली होती, त्यामुळे मी दुसऱ्या साईडला कुकर थंड होण्यासाठी ठेवली आणि म्हटलं तेवढ्याच वेळामध्ये चपात्या पूर्णपणे बनवून घेते। सो बघा अगदी खूप छान चपात्या बनत असतात, फक्त थोडंच गोळं घ्यायचं आणि त्याचं छान अशी मोठी आणि पातळ चपाती लाटून घ्यायची, ज्याने मग चपाती खूप छान होते, अगदी टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि अगदी मस्त अशी बलूनसारखी फुलते। सो तुमच्याकडे कधी असं बाय चान्स असं झालं कधी की आपलं गहू राहिले किंवा गहू पिसवायचे राहिले असेल, तर तुम्ही ही आयडिया नक्कीच ट्राय करू शकता। बाहेरून साधा आटा पॅकेट आणण्यापेक्षा ना मल्टीग्रेन आटा आणून खरंच तुम्ही हेल्दी गोष्टी कन्झ्युम करू शकता। सो बघा इथे मी मस्त अशा छान गोल गोल चपाती जे आहे ना ते बनवून घेतलं आणि आता कुकरसुद्धा थंड झालेलं होतं, म्हणून म्हटलं चला आता भाजीची फोडणी देऊया। तर इथे मी तेल तापवत ठेवला होता, त्यामध्ये थोडी हिंग घातली, थोडं मोहरी जिरं घातलं, त्यानंतर थोडे जे आहे ना कढीपत्ता घालून घेतले, कारण असंही मुलं कढीपत्ता वगैरे खात नाही आणि म्हणून म्हटलं रोजच्या जेवणामध्ये रोजच्या भाजीच्या फोडणीमध्ये जर थोडं थोडं कढीपत्ता आपण घातलं ना तर खरंच आपल्या जेवणामध्ये ते कढीपत्ता जातच, त्यामुळे मग हेल्दी गोष्टी खाण्यासाठी कधीच म्हणजे असं विचार करायचा नाही, ज्यामुळे जेवढं आपण हेल्दी खाऊ शकतो तेवढ्या गोष्टी आपण कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करायचं। जेवणाद्वारे, भाजीद्वारे, कुठल्याही वस्तूद्वारे आपण हेल्दी गोष्टी खाऊ शकतो। सो बघा अशा पद्धतीने इथे मी थोडं जे दरदर मी लसूण वगैरे जे आहे ना ठेचून ठेवलं होतं ते घातलं, त्यामध्ये थोडी हळद घातली, तिखट घातला, मीठ घातला आणि जे
टमाटर जे आहे ना मी डाळसोबत म्हणजे कुकरमध्ये लावलेले होते ते पण मी इथे घालून घेतलं, छान मॅश करून घेतली आणि अगदी पूर्ण इथे म्हणजे वरणाचं मिश्रण जे आहे ना ते टाकून घेतलं. आणि खरंच सांगू तर मला ही डाळ भाजी आणि भात याचं कॉम्बिनेशन खूपच जास्त आवडते. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी झणझणीत भाजी आजची तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकून म्हणजे मी आता झाकून ठेवून देते. बाकी खूप सकाळ होती त्यामुळे म्हणजे एवढ्या लवकर जेवण करणं तर शक्य नव्हतं, म्हणून म्हटलं चला आता चहा घेऊया. सो इथे मी माझ्यासाठी, चिवसाठी आणि वेदांसाठी जे आहे ना चहा बनवला. अगदी तुम्ही बघू शकता गॅसकडे म्हणजे थोडी मी गाळणी जी आहे ना ती शोधायला गेली आणि तेवढ्यातच माझा चहा जो आहे ना तो उतू गेला आणि पूर्ण गॅस माझा खराब झालेला आहे. तर चला थोड्या वेळाने हा सगळा प्रोग्राम आपण साफसफाईचा करूया. तर बघा मी असे कालच्या दिवशी मार्केटमधून छान असे टोस्ट आणलेले होते. टोस्ट आणि चहा याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागत असतं. सो आम्ही म्हणजे काय झालं ना वेदांतनी म्हणजे चहा त्याने स्किप केला आणि म्हणजे त्याला सवय झालेली आहे. जसं रोज तो स्कूलमध्ये भाजी पोळी खाऊन जातो ना, तर त्याला भाजी पोळीच हवी होती म्हणून मी त्याला जेवण देऊन दिलं. आणि चिव आणि मी जे आहे ना आम्ही आमचं इथे चहा जो आहे तो एन्जॉय करतो. नंतर चहा वगैरे घेतला आणि आता यांचं टिफिन जे आहे ना ते भरून देऊन देते. सो मी टिफिनमध्ये चपात्या, भाजी आणि थोडं म्हणजे काही राहिलं फ्रूट्स वगैरे तर ते देत असते. सो आज माझ्याकडे फक्त आणि फक्त वॉटरमेलन आहे, तर मी तेच कापून यांना टिफिनमध्ये जे आहे ना भरून देऊन देते. सो बघा यांचं म्हणजे टिफिन वगैरे सगळं आवरलं ना की मी मग माझ्या कामासाठी जे आहे ना निवांत असणार आहे. ॲक्च्युली काय झालं ना म्हणजे मागे मी व्हिडिओमध्ये एकदा शेअर केलं होतं की वेदांतला टरबूज खूप जास्त आवडते. सो अशी एक कमेंट आलेली होती की टरबूज नाही तर याला कलिंगड म्हणतात. सो बघा आम्ही म्हणजे विदर्भातले आहो आणि विदर्भामध्ये याला टरबूजच म्हटलं जातं. सो तुम्हाला जर असं वाटत असेल की म्हणजे शब्द ऐकायला वेगळं वाटत असेल तर मी नक्कीच म्हणजे प्रयत्न करणार मी याला कलिंगड म्हणायचं. आणि कसं होते ना म्हणजे लहानपणापासून तोंडावर जे शब्द बसले असतात ना तर तेच शब्द येत असतात. अगदी नवीन म्हणजे थोडा शब्द शिकण्यासाठी ना थोडा वेळ लागतोच, पण हळूहळू गोष्टी ज्या आहे ना घडत असतात. सो बघा अशा पद्धतीने मी इथे टिफिन वगैरे भरून देऊन दिला. त्यानंतर थोडं म्हणजे कलिंगड जे आहे ना ते थोडं बाकी होतं म्हणून म्हटलं वेदांतला देऊन देते. आणि तसंही तुम्हाला माहितीच आहे की वेदांतला कलिंगड खूपच जास्त आवडते आणि किती आवडते ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटीला नंतर बघालच. सो मी यावर सुद्धा एक म्हणजे सेपरेट असा शॉर्ट व्हिडिओ केला होता. तर बघा अशा पद्धतीने इथे मी सगळं जे होतं ना चाकू वगैरे म्हणजे चॉपिंग बोर्ड वगैरे छान असं पुसून ठेवून दिलं आणि अर्धा कलिंगड होता त्याला मी छान असं कवर करून फ्रीजमध्ये ठेवून देणार. त्यानंतर बघा एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. सो मागे मी तुम्हाला सांगितली होती की मी म्हणजे टमी फॅट जे आहे ना ते कमी करण्यासाठी भरपूर उपाय केलेले आहे. जे हनी असतं ना, हनी मी गरम पाण्यात पिली. ॲक्च्युली पूर्ण हिवाळाभर मी पिले आणि खरंच मला खूप जास्त याचा फायदा झाला. अगदी माझं बेली फॅट जो असतं ना तो पूर्णपणे असं कमी झालेला आहे आणि पूर्ण म्हणजे टॉप तुम्ही बघू शकता तिथे लूज पण झालेला आहे. तर मला म्हणजे एकच सांगायचं आहे, जो हनी आणि म्हणजे वॉर्म वॉटर किंवा हॉट वॉटर आपण पितो ना तर तो उन्हाळ्यात स्किप करून जे आहे ना मी याऐवजी म्हणजे जे बडीशेप असतं ना, बडीशेप त्यामध्ये थोडं ओवा आणि थोडं म्हणजे धण्याची डाळ असते ते त्याचं मिश्रण मी म्हणजे जेवणानंतर किंवा कुठलाही नाश्ता असो चहानंतर म्हणजे 3-4 टाईम मी दिवसामधून खात असते, ज्यामुळे माझं वेट जो आहे ना मेंटेन राहत असतं. आणि वेट मेंटेन ठेवणं म्हणजे बारीक होणं असं अजिबात नाही आहे. तर म्हणजे माझी हाईटनुसार माझं वेट जो आहे ना तो बरोबर आहे. त्यामुळे मी म्हणजे माझ्या बॉडीची हेल्थसाठी किंवा मला मेंटेन राहायला आवडते म्हणून मी अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे ट्राय करत असते आणि खरंच मला खूप याने फायदा झालेला आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे चिवने हेअर वॉश वगैरे केले होते. सो तिला छान असं कोंब वगैरे करून दिला, अगदी तिचे हेअर विंचरून दिले. त्यानंतर म्हटलं चला बेड आवरून घेते. सकाळपासून मी बेड काही आवरलाच नव्हता, लगेच मी स्वयंपाकाला लागलेली होती म्हणून म्हटलं आता बेड आवरून घेते.
आणि कसं आहे ना, म्हणजे सकाळ असो संध्याकाळ असो आपण कितीही बेड आवरलं तरी तो जशाचा तसाच होत असतो. तरी थोडं तुम्हाला मोटिवेशन मिळण्यासाठी जे आहे ना, मी या गोष्टी इथे इन्क्लूड करत असते. म्हणजे काम तर आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळे एकच काम आपल्याला दिवसभर करावंच लागते, दिवसभर बेड आवरावंच लागते. पण जरी आपण सकाळी किंवा जेव्हा जमलं तेव्हा अशा पद्धतीने पूर्ण असं ऑर्गनाईज करून ठेवलं ना, बेडशीट वगैरे कुशन वगैरे सगळे जागच्या जागी जर ठेवले ना, अगदी पूर्ण रूमचं लुक तर चेंज होतं. पण बेडही असं छान मस्त दिसत असतं, त्याचं पण लुक खूप छान दिसत असते. आणि अगदी म्हणजे मनही असं पाहून जे आहे ना ते प्रसन्न होत असतं. सो बघा, स्वतःला खुश ठेवण्यासाठी म्हणा किंवा स्वतःचं घर ऑर्गनाईज ठेवण्यासाठी म्हणा, मी म्हणजे या गोष्टी ज्या आहे ना ते करत असते. आणि माझ्याकडे असा ब्रश आहे जो मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. आणि मी यानेच पूर्ण बेडशीट जे आहे ना झटकून काढते. अगदी बारीक बारीक धूळ, बारीक केस सगळं याने निघून जाते. आणि ट्रस्ट मी खूपच छान आहे. जेव्हाचं मी घेतलं तेव्हाचं मला बेडशीट आवरायला अजिबात म्हणजे कुठलाच त्रास होत नाही. त्यानंतर बघा, म्हणजे काय झालं ना, 2 दिवस म्हणजे ही माझी ट्रॉली बॅग जी आहे ना ती अनपॅक करायची राहिलेलीच होती. सो आता मी ती बॅग अनपॅक करते. अगदी साड्या वगैरे भरून ठेवलेल्या आहे. बाकी तर सगळे कपडे मी वॉश करून घेतले, अगदी मुलांचे वगैरे सगळे. पण साड्या म्हणजे साड्या जी आहे ना ती मी एकदाच म्हणजे घातलेल्या होत्या, त्यामुळे मी साड्या काही वॉश केल्याच नाही. सो यातल्या काही 1-2 साड्या ज्या आहे ना ते ड्रायक्लीनला देणार. बाकी मी जसेच्या तसे जे म्हणजे कवर आहेत ना, साडी कवर, मी यामध्येच असं भरून ठेवून देते. आणि खरंच सांगते, साडी कवरमध्ये साडी ठेवल्याने ना आपल्या साड्या व्यवस्थित राहत असतात. आपली अलमारी जी आहे ना व्यवस्थित ऑर्गनाइज दिसत असते. त्यानंतर बघा, आईने तिच्यासाठी जे आहे ना छान अशी खूप सुंदर अशी साडी घेतलेली होती. आणि ती साडी मला खूप जास्त आवडली, म्हणून तिची साडी जी आहे ना ती मी घेऊन आली. आणि खरंच म्हणजे आईकडून कुठलीही वस्तू आणा, आपण हक्काने आईला म्हणतो आणि हक्काने वस्तू कुठलीही असो घेऊन येतो. आणि त्याचं काही आपल्याला म्हणजे काही म्हणजे असं वाटतही नाही. आणि खरंच सांगते, म्हणजे आईने साडीच नाही तर भरपूर अशा वस्तू ज्या आहे ना तिने दिल्या होत्या. जसं मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये जे आहे ना ते ऑलरेडी मी शेअर केलेलंच आहे. तर तिने भरपूर म्हणजे अगदी लास्ट मोमेंटवर म्हणजे माझं जाण्याचं ठरलं होतं, तरी पण तिने अगदी म्हणजे दिवस म्हणजे लग्नाला 1 दिवस बाकीच होतं, तरी तिने माझ्यासाठी शेवया आणि त्यानंतर वड्या ज्या आहे ना आजूबाजूच्या बायकांना जमा करून तिने माझ्यासाठी वड्या वगैरे अशा भरपूर गोष्टी तिने मला म्हणजे दिलेल्या आहेत. आणि खरंच मला असं वाटते की खूप लोक म्हणतात की प्रेम दिसत नसतं. सो असं नसतं. आईचं प्रेम तिच्या प्रत्येक शब्दातून, तिच्या विचारातून, तिच्या वागण्यातून, तिच्या बोलण्यातून, प्रत्येक कृतीतून आईचं प्रेम जे आहे ना ते दिसत असतं. आणि खरंच सांगू तर आपण कुणाला कितीही जीव लावलं किंवा कुणी आपल्यावर कितीही जीव लावू द्या, पण आईचं प्रेम जे असतं ना ते कुणीच करू शकत नाही. आणि आईची जागा जगात कुणीच घेऊ शकत नाही, कारण आई ती आईच असते. आणि मी आई झाल्यावर मलाही म्हणजे असं कळते की आधी आपण काय करायचे ना, आईवर म्हणजे कुठलाही काम सांगायची तरी आपण तिला अगदी तोंडावर उत्तर द्यायची. आणि आता आपलं लग्न झालं, आपल्याला स्वतःला मुलं झाले, त्यानंतर आपल्याला म्हणजे आईची काय म्हणजे परिस्थिती असते, आईचं काय म्हणजे कसं प्रेम असतं ते आपल्याला कळतं. आपण आपल्या लेकरांचं किती विचार करतो, म्हणजे आईच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचे फक्त आणि फक्त मुलंच दिसत असतात. सो असं असतं आईचं प्रेम. तर चला, आता इथे मी सगळ्या साड्या वगैरे ठेवून दिल्या. आणि आमच्या राजकुमारचं तुम्ही इथे बघू शकता, त्याचं जेवणच काही आवरलेलं नाही, कारण आता सुट्ट्या लागलेल्या आहे. त्यामुळे सतत आता टी व्ही जी आहे ना ती सुरूच राहणार आहे. त्यामुळे मी विचार असा करत आहे की कुठल्या तरी कामामध्ये या दोघांना जे आहे ना इन्क्लूड करते. सो इथे म्हणजे चिवला बघू शकता तुम्ही, ती तर टी व्ही बघतच नाही, पण तिला ना टी व्हीवर खतरा खतरा शो जो असतो ना तो इतका जास्त आवडतो की प्रत्येक समर वॅकेशनमध्ये ती तो म्हणजे प्रोग्राम जो आहे ना टी व्हीवर लावते. अगदी झालेलेच एपिसोड ती पाहून पाहून इतकी हसते. आणि खरंच तिला हसताना बघून मला खूप जास्त आनंद होतं. म्हणून मी तिला जे आहे ना हा शो आवर्जून तिला बघू देते, कारण ती म्हणजे मुलं कशी आहे ना हसत खेळत असले की छान वाटते. त्यानंतर बघा, कालच्या दिवशी भरपूर वादळ वारा आणि पाऊस आलेला होता. आणि काल मंगळवार असल्यामुळे मी गेली होती भाजीचा आणायला मार्केटमध्ये. सो बघा, गहू वाढवलेले होते आणि माझ्या हाताने खरंच खूप मोठी चूक झाली. म्हणजे गहू म्हणजे मी आहे ना गहू आतमध्ये घ्यायची विसरले आणि अगदी माझे सगळे गहू पाण्याने ओले झाले. त्यानंतर बाल्कनीची अवस्था तुम्ही बघू शकता. अगदी वादळ वारा आला की सोबत जे आहे ना डस्ट घेऊन येत असते आणि बाल्कनी प्रचंड खराब आहे.
तर बघा सगळे झाडं व्यवस्थित आता जसे आपल्या जागी जे आहेत ना ते ठेवून देते. म्हटलं आता किती दिवस म्हणजे या विंडोजवळ ठेवणार ना, विंडो साईडनी कसं ना म्हणजे पाणी खूप जास्त जमा होते, त्यामुळे इकडची स्टाईल जी आहे ना थोडी खराब दिसत आहे. म्हणून म्हटलं सगळ्या आपापल्या प्रॉपर जागेवर नाही का बाल्कनी छान असं गार्डन जो आहे ना तो माझा सेट करून घेते. सो माझ्याकडे कंपोस्ट खत जो होता ना मी बनवलेला घरी, तर तो थोडा बाकी होता म्हणून सगळ्या झाडांना म्हणजे खूप कमी होतं, त्यामुळे 2-3च झाडांना मी देऊन दिलं. त्यानंतर कूलरवर भरपूर डस्ट होती. व्हाईट कूलर असल्यामुळे ना डस्ट अशी स्पष्ट दिसून येते, त्यामुळे पूर्ण डस्ट म्हणजे मी छान अशी कापडानं पुसून घेतली, झटकून घेतली. त्यानंतर सगळ्या कुंड्या ज्या आहे ना प्रॉपर त्यांच्या जागेवर मी त्यांना लावून दिलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी छान माझी बाल्कनी आणि माझं गार्डन जो आहे ना अगदी म्हणजे जसं होतं तसं झालेलं आहे. आणि सगळ्या झाडांना पाणी देऊन दिली. तेवढ्यातच तो काम करेपर्यंत याचं इकडे म्हणजे वेगळंच प्रोग्राम जो आहे ना तो सुरू होता. सो बघा तो काय काय टी व्हीवर बघते, मोबाईलवर बघते आणि काय काय त्याचे प्रयोग सुरू असतात ना, खरंच आता मला ना याचं खूप जास्त वैताग आलेला आहे. तर त्याने कलिंगड घेतला आणि कलिंगड न खाता त्याने तिथला कलिंगडचा ज्यूस जो आहे ना कुठेतरी म्हणजे त्याने शॉर्ट व्हिडिओ बघितला आणि तिथून गाळणी घेऊन तो एका कपमध्ये जे आहे ना कलिंगडचं असं पूर्ण म्हणजे पसारा करून ठेवलेला आहे. त्याच्यातलं काहीच ज्यूस निघालं नाही. अगदी तो पूर्णच्या पूर्ण कलिंगड मला फेकावंच लागलं. आणि असले प्रकार म्हणजे मुलांचे होत असतात. त्यानंतर बघा उन्हाळा खूप आहे, बाहेर ऊन खूपच जास्त ऊन आहे आणि शरीराला जे आहे ना थंड ठेवण्यासाठी इथे मी छाछ म्हणा, ताक म्हणा, काय म्हणता हवं ते नाव तुम्ही देऊ शकता. सो बघा दिवसाचं छाछ जे आहे ना ते मी घेऊन आले आणि मी प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आवर्जून पॅकेट जे आहे ना ते ठेवत असते आणि अगदी मी म्हणजे घेत असते. सो चला आता बाय बाय.